दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत सुकडी येथील रहिवासी निलेश चक्रनारायण, पत्नी वैशाली निलेश चक्रनारायण, उपोषणकर्ते शंकर सरदार, उपोषणकर्ते पंचफुला धांदे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर दिनांक 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा ठिय्या मांडलेला आहे। उपोषणकर्ते निलेश चक्रनारायण यांच्या सांगण्यानुसार मला घरकुल द्या अशी मागणी घेऊन रोजगार सेवक सुधीर चक्रनारायण यांच्याकडे गेले असता त्यांनी मला 25,000 रुपये दे, नंतर तुझं घरकुल टाकतो अशी मागणी केली। त्यानंतर उपोषणकर्ते निलेश चक्रनारायण यांनी पंचायत समिती येथील विस्तार अधिकाऱ्यांकडे धाव घेतली व त्यांना झालेला संपूर्ण प्रकार सांगितला। रोजगार सेवकाविरुद्ध कार्यवाहीची माग केली। त्यानंतर गावामध्ये सरपंच, उपसरपंच, विस्तार अधिकारी, पंचायत समिती दर्यापूर, वृक्ष लागवड निरीक्षक राधेश्याम काळे यांच्या समवेत मीटिंग घेण्यात आली। सदर मीटिंग दरम्यान उपोषणकर्ते निलेश चक्रनारायण यांनी सरपंच व रोजगार सेवक दोघेही पतीपत्नींच्या विरोधात आवाज उचलल्यामुळे व उपोषणाची धमकी दिल्यामुळे सरपंच बबिता सुधीर चक्रनारायण व त्यांचे पती रोजगार सेवक सुधीर चक्रनारायण यांनी त्यांना जबर मारहाण केली। विस्तार अधिकारी व पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांसमोर ग्रामपंचायत सुकडी येथील कार्यालयामध्ये त्यांना मारहाण करण्यात आली। सर्व उपोषणकर्त्यांच्या मागण्यानुसार घरकुलापासून वंचित राहिलेल्यांना घरकुल मिळावे, सरपंच व रोजगार सेवक यांच्यावर त्वरित कारवाई होईपर्यंत उपोषण सोडणार नाही। त्यांच्या उपोषणामध्ये त्यांच्या पत्नीसह 1 वर्षाच्या बाळाचा सुद्धा समावेश आहे। किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। मी निलेश मधुकर चक्रनारायण, सुकडी गावामधील रहिवासी। रोजगार सेवक सुधीर पांडुरंग चक्रनारायण मला 10,000 रुपये मागणी केली घरकुलासाठी, मी त्यांना देऊ शकलो नाही। मी पंचायत समितीत पत्रव्यवहार केले, चौकशी लागली। चौकशीमध्ये ग्रामपंचायतमध्ये अधिकाऱ्यांसोबत मारहाण झाली। येवला पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला, त्याची कारवाईसुद्धा झाली नाही। आणि वृक्ष लागवडमध्ये एवढा भ्रष्टाचार आहे त्याची कंप्लेंट केली, त्याची चौकशी नाही होऊन राहिली। चौकशी झाल्यास आमरण उपोषण माझं चालू आहे। मी लहान बाळासह इथं मुक्कामी आहे। कधीपासून सुरू आहे उपोषण? उपोषण 26 जानेवारीपासून। मागण्या काय आहेत तुमच्या? मागण्या आम्हाला रोजगार सेवक पाहिजे नाही, सरपंच पाहिजे नाही, याचे पद आम्हाला रिक्त पाहिजे। मी पंचफुला विनायक धांदे, राहणार सुकडी। मला रोजगार सेवकनं 25,000 मागितले आहे। हा सरपंचानं 25,000 रुपये मागितले आहे, तर मी दिले नाही। तर घर मागायला गेली तर मला म्हणे की तू मतदान केलं नाही आहे, तू मतदान नाही केलं तुला घर मिळणार नाही म्हणून दिलेलं आहे। घर मागायला गेली तर घरकुल मागायला गेली तर तू 25,000 देत नाही, तू घरकुल मागायला येऊ नको, ग्रामपंचायतमधून मला काढून दिलेलं आहे। हां, मग रोजगार सेवक म्हणे तू म्हणे 1 रात माझ्या जोड ये, हां जर नाही येशील तर मला घर मला 25,000 रुपये दे असं म्हटलेलं आहे त्यानं। स्वतः मला जर घरी असा बेफालतू घरी जर बोलावते खाली पड्यासाठी, बरोबर आहे का? हे अन्याय असा बरोबर आहे का? हां, आज मी म्हणून उपोषणाला मी आज जीव दिला तर चालेल ना मी, पण उपोषण मी मागं घेत नाही, त्याला काढल्याशिवाय मी मागं घेत नाही। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।